नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। ते एवढी मस्त ब्लूइश कलरमध्ये जी खीर दिसते ना, ती आज आपण बनवणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी रंग आहे निळा, तर त्या निमित्ताने आपण निळ्या रंगाची रेसिपी बनवतोय। तर इथे मी ब्लूबेरीचा क्रश घेतलाय। एका बाउलमध्ये मी त्याला काढून घेते आणि नॅचरली ब्लू कलर येण्यासाठी अजून एक आपण गोष्ट वापरू शकतो, ते म्हणजे अपराजिताची फुले। पण मागच्या वेळी मी रेसिपीमध्ये वापरली होती, कारण मागच्या वेळी सुद्धा नवरात्रीत 9 दिवसाचे 9 कलर रेसिपी मी केले होते, तर त्याच्यामध्ये अपराजिताची फुले वापरली। तर यावेळी काहीतरी वेगळं म्हणून मी ब्लूबेरीचा क्रश वापरलाय। तुम्ही ओरिजिनल वापरलात तरी चालेल। सोबतच 1 कपाचा 8वा भाग असतो ना, ते भरून मी ते जी वरईचे तांदूळ असतात ना, ते घेतले होते। तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही 2 चमचे घेतलात तरी चालेल। सोबतच काही ड्रायफ्रुट्स आणि 2 चमचे तूप घ्यायचे। ड्रायफ्रुट्स मध्ये मी नुसते बदाम घेतले, तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता। आणि पाव कप साखर आणि 1 कप दूध घ्यायचंय, म्हणजे 2 चमचे वरईच्या तांदळासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे। पाव कप साखरेने मस्त गोडवा येतो आणि 1 कप दुधामध्ये मस्त कन्सिस्टन्सी मध्ये ती तयार होते। आणि ह्या सगळ्या मिश्रणासोबत आपल्याला लागणार आहे चिमूटभर मीठ। सर्वात प्रथम तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता एक सॉसपॅन घेतले, त्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं, म्हणजे दूध आहे ते खालून लागत नाही। आणि सगळं दूध याच्यामध्ये मी ऍड केलंय। आता गॅस लावून आपल्याला दुधाला हलकी उकळी येईपर्यंत छान असं तापवून घ्यायचंय। दुधाला छान अशी उकळी आली की मग याच्यामध्ये आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ना, ते घालायचे। वरईच्या तांदळाची खीर खरंच खूप छान होते, नक्की एकदा ट्राय करा। छान त्याला असं शिजवून द्यायचं, म्हणजे 5 ते 6 मिनिटांमध्ये तांदूळ आहेत ते दुधामध्ये छान शिजतात। शिजताना म्हणजे दुधावरती जी साय तयार होते ना, ती मिक्स करत राहायचंय, म्हणजे खीर आहे ती एकसारखी बनते। नाही तर साय मध्ये तयार झालेली असली ना, तर खीर खाताना बरी लागत नाही, त्यामुळे छान मिक्स करत राहायचं। अगदी 5 ते 6 मिनिटं झाले होते आणि तांदूळ असे मस्त सॉफ्ट असे शिजले होते। तांदूळ छान शिजणं खूप गरजेचं आहे। तांदूळ छान शिजले गेले की मग याच्यामध्ये आपण जी काढून ठेवलेली मोजून साखर होती ती याच्यामध्ये घालायची, छान मिक्स करून घ्यायचं। आणि अगदी चिमूटभर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे गोडाच्या पदार्थाला छान अशी टेस्ट येते। मिक्स करून घ्यायचं आणि साखर विरघळून झाली, छान असं थिक व्हायला लागलं मिश्रण की आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा आहे। खूप जास्त थिक करायचा नाही, नाहीतर खीर गार झाल्यानंतर ती अजून घट्ट होते। आणि जे खिरीचे प्रकार आहेत ना, ते हलके रनी कन्सिस्टन्सी मध्ये असले तरच छान लागतात। त्यामुळे गॅस मी बंद केला होता, जवळून दाखवते। या कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायची आहे खीर, ना जास्त जाड ना जास्त पातळ, म्हणजे परफेक्ट अशी तयार होते। आता आपल्याला याच्यामध्ये ब्लूबेरीचा क्रश आहे तो थोडा थोडा करून घालायचा आहे, म्हणजे जसा कलर येतो फ्लेवर येतो त्यावेळेस। आणि कधीही खीर शिजवताना आपल्याला हा क्रश घालायचा नाहीये, ही महत्त्वाची टिप आहे। कारण क्रश आहे ना, तो ऑलरेडी प्रोसेस केलेला असतो, त्यामुळे सगळी खीर शिजून झाली की मग आपल्याला वरून घालायचे। याच्यामध्ये आपण इलायची पावडर जायफळ पावडर काहीच घातलं नाही, कारण ही पूर्णपणे ब्लूबेरीच्या फ्लेवरमध्ये तयार होते आणि खरंच खूप छान डिलिशियस होते। एकदा नक्की ट्राय करा। छान असं मी मिक्स करून घेतलंय, 2 चमचे मी ते घातले होते, तुम्हाला हवं तर तुम्ही अजून घातलात तरी चालेल। पण मला पर्सनली एकदम हलका फ्लेवर असला ना की छान लागतं, म्हणून मी 2 चमचे घातलेत। तर इकडे आता जे आपण तूप काढून ठेवलं होतं ना, ते छान असं गरम करून घ्यायचं, म्हणून मी तडका पॅन मध्येच ते काढलं होतं। तूप छान गरम झालंय, मी गॅस बंद केलाय। आता याच्यामध्ये आपल्याला कोणतेही ड्रायफ्रुट्स आहेत जे तुम्हाला आवडतात ते तळून घ्यायचे आहेत। मी ते बदामाचे काप घेतले होते, चांगले 30 सेकंद तळू द्यायचे, म्हणजे त्यांचा हलका क्रंच आहे ना, तो खिरीमध्ये खूप छान लागतो। आणि सगळं मिश्रण जे तुपासकट आहे ते याच्यामध्ये ऍड करायचंय, कारण खीर बनवताना आपण तूप कुठेच वापरलं नव्हतं आणि तूप असलं तर खिरीला खूप छान चव येते। म्हणून तुपासकट बदाम आहेत ते मी खिरीमध्ये घातले, छान मिक्स करून घेतलेत आणि मी आता याला सर्व करते। तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये आणि मस्त अशा कलर मध्ये आपली ही खीर आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि तिचा फ्लेवर सुद्धा खरंच खूप छान येतो। नक्की या नवरात्रीमध्ये ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी सोबत पुन्हा भेटू। बाय बाय।